हाय. तर मला आत्ताच्या लग्न झालेल्या मुलींना अजून एक मेसेज द्यायचा आहे. मी फक्त मुलींना सगळ्या अशा मेसेज देत नाही आहे. माझीही मुलगी लग्न झालेली आहे, ती कोणाच्याकडे नांदते आहे. तिचेही मिस्टर माझे जावाई कुठेतरी कष्ट करत आहेत. म्हणून मला सगळ्या मुलींमध्ये आणि माझ्या मुलीलाही सगळ्याच मुलींना हा मेसेज द्यायचा आहे की तुम्ही कोणी काही घेतलं की त्याच्यासाठी खरंच घरात हट्ट करू नका. त्या नवरा मुलगा जो असतो तुमचे जे मिस्टर असतात त्यांच्याकडे खरंच असे हट्ट करू नका. हिने ते घेतलं, तिने ते घेतलं, आम्हालाही हे पाहिजे, आम्हालाच ते मिळत नाही, अशी खरंच हट्ट करू नका. कारण कोणी काय घेतलं, कोणी काय आणलं याच्यापेक्षा जास्त तुमचं लक्ष ना माझे मिस्टर किती कष्ट करत आहेत, घरात किती देत आहेत आणि त्याच्यामध्ये किती पुरवले जातं आहे. आणि त्या पुरवण्यासाठी तो मुलगा तो आपला नवरा किती दिवस रात्र पळतोय का काही कमी नाही पडली पाहिजे म्हणून. मग त्याची कदर कोण करणार? त्यांची आई पण तेवढी कदर नाही करणार नंतर. त्या पण मनामध्ये, मी पण त्याच वयोगटामध्ये आता, त्या पण मनामध्ये त्याच विचार करतात की आता तुम्हाला बायको करून दिलेली, आली ना आता काळजी करणारी, आली ना आता प्रेम करणारी तुमच्यावर. म्हणून तुम्हाला त्यांच्यावर प्रेम पण करायचं आहे, त्यांची काळजी घ्यायची आहे. आणि खरंच आताचे मुलं बिचारे विवाहित झालेली मुलं असतात, लग्न जे तुमचे नवरे आहेत, आत्ताच्या मुलींना परत एकदा सांगते, त्या मुलांना सांगावं नाही हो लागत की तुम्ही तुमच्या बायकांना हे पुरवलं पाहिजे, ते चारलं पाहिजे, इकडे फिरवलं पाहिजे, ते आणून दिलं पाहिजे. त्यांची अगदी 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 मनापासून तयारी असते सगळे सुख देण्याची. थोडी कदर तुम्ही पण करा. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून